आणि तो बोध आदिशक्ती असणारी मुक्ताबाई चांगदेवरायांना जी समजावून सांगते एक ओवी, तर ते चिंतन आपण प्राप्त वेळेमध्ये आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरूच्या कृपेनं अनुवाद करण्याचा प्रयत्न करू. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी, अशा या शब्दाची ज्ञानोबरायाच्या मुखातून निघालेली चांगदेवा करता ही पहिली ओवी आहे. चांगदेवाचा अधिकार पाहून चांगदेवाची जी स्थिती आहे व्यवहारातली, जीव दशेतली सर्व उंच असणारी स्थिती, जीव दशेत सर्वोच्च जी अवस्था असते ती योग्याची असते. नाही तर जीव दशेमध्ये पामर किंवा पशु पक्षी अधोगतीला गेलेला आहे. जीव दशेमध्ये पापाचे फळ भोगायला लागलेला आहे आणि पाप पुण्य कळत बी नाही. आणि माघ केलेल्या पापाचे फळ भोगण्यासाठी ज्यांना शरीर भेटलेलं असतंय भोगायचं, ती पशु पक्षी जीव दशेतली. तसे तर त्याच्या पलीकड लोह अष्टादी सांगितलेली, शेवटी वृक्षवल्ली सांगितलेल्या, त्याच्यानंतर कीटक सांगितलेले, कृमी कीटक, त्याच्यानंतर पक्षी सांगितलेले, जलचर काही पक्षी काही, आणि त्याच्यानंतर पशु आहेत, आणि पशुच्या नंतर मानव आहेत. यह लोकातली मी वर्गवारी सांगायला लागलो जीव दशेतल्याची. आणि इथंच मनुष्य देह भेटून आवासावा व्यवहार करणारे विषयी आहेत. जीव दशेतच मनुष्य देह भेटून शास्त्राला अनुसरून व्यवहार करणारे, शास्त्राकडे जगाकडे तोंड आहे, जगाकडे तोंड आहे पण आवासावा व्यवहार आहे ते विषयी. पामर ते जगाकडे तोंड आहे पण शास्त्राचं म्हणणं ऐकून घेऊन जगात राहते, त्याला म्हणा विषयी. आणि अशा विषयीनं पुण्य उत्पन्न करण्यासाठी यज्ञ यागादी काही केलं आणि त्या पुण्याचं फळ भोगायसाठी ते इंद्र आदी देव होतात, स्वर्ग लोकाला जातात, तर ते बी जीवदशेतलेच आहेत. आणि इथं राहून काही ना शिवाची किंवा विष्णूची आराधना करून उपासना करून अत्यंत अशी उपासना केली, त्या उपासनेच्या बळावर ते वैकुंठ किंवा कैलासाला गेली, ते बी जीवदशेतलेच आहेत. आणि इथंच राहून पापात गेले नाही, पुण्य करून स्वर्गाला गेले नाही, उपासना करून वैकुंठ कैलासाला कड जाती ज्याला इच्छा नाही, आणि इथंच राहून जगाचं कारण शोधून जगाचा अनुभव कसा आला हे तपासून पिंडामध्ये स्थिती आहे आणि ब्रह्मांडामध्ये पसारा आहे असं लक्षात घेऊन हे पिंड आणि पिंडातलं सर्व तंत्र लक्षात घेऊन आणि पिंडाची किंबहुना अंतःकरणाची शुद्धी करून होशवर येऊन जग कसं आहे, इंद्रिय कसे आहेत, प्राणाची गती कशी चलती, शरीराचं रोग आणि आरोग्य कसे बिघडते, प्राण कसा गतिमान होतो, मन कशाने अशुद्ध होतंय, कसं शुद्ध होतंय, कशाने अस्थिर होतंय, कशाने स्थिर होतंय, मनाची अवस्था कशा बदला, त्यात मनाची अधीनता कशी असती, मनाला अधीन ठेवणं कसं असतं, संयम, ह्या गोष्टी तंतोतंत जाणून सर्व शरीराचं स्थूल आणि सूक्ष्म देहाचं खेळणं करतो तो योगी. सर्व काया पालट करता येतो त्याला. जागृती झोपीत जागता येते, जागृती झोपी जाता येते. कोणाला? योग्याला. योग्याला संकल्पानं पाहिजे तेव्हा समाधी घेता येते, आपल्याला झोप बी घेता येत नाही लवकर. आणि पाहिजे तेव्हा संकल्पानं समाधीतून पुन्हा जागृत होता येते, उत्थान करता येते. म्हणून अवस्थेचा खेळ खेळत असतो तो योगी, भोगाचा खेळ खेळत असतो तो विषयी पामर. आणि अवस्थेचा खेळ खेळतो, चार अवस्थेचा खेळ खेळतोय कोण? योगी. योगी जागृतीत राहतो संयमानं, स्वप्नात बी जातो
स्वप्नाचा बी अनुभव घेतो, सुसुप्तीचा बी अनुभव घेतो आणि या तिन्ही अवस्था ओलांडून समाधीचा बी अनुभव घेतो. एवढं त्याचं तंत्रज्ञान, एवढं त्याचं स्वातंत्र्य असतंय वृत्तीला वापरण्याचं. वृत्ती हातात घेतलेली असती त्यानं आणि वृत्तीचा खेळ खेळतो कोण? वृत्ती हातात घेऊन वृत्तीचा खेळ मनाला मनाव तसा खेळ खेळतो त्या वृत्त्याच. हे पहा, आपण काल बी पाहिलं, जागृती ही एक वृत्तीच आहे. इंद्रियाद्वारे आलेली इंद्रिय वृत्ती काय आहे? जागृती आहे. पुन्हा इंद्रिया वाचून जी अविद्या दोषाने युक्त झाली ती स्वप्न एक वृत्तीच आहे. आणि मूळपणानं युक्त झाली ती सुसुप्तीतली वृत्तीच आहे. सुसुप्ती वृत्तीच आहे, वृत्त्याच आहे त्या. आणि या तीन वृत्त्या प्रारब्ध प्राप्त आहेत. तीन वृत्त्या प्रारब्धानं बदला, त्यात आदली बदली होती. जर स्थूल भोगाचं कोणत्या स्थूल भोगाचं प्रारब्ध असलं तर इंद्रिय वृत्ती राहत असते. प्रयुक्त म्हणजे सूक्ष्म भोगाचं प्रारब्ध आलं तर स्वप्न वृत्ती बनत असते, त्याला आपण अविद्या वृत्ती म्हणतो. आणि जर आनंद भोगाचं प्रारब्ध आलं, सुसुप्तीतला आनंद भोगाचं प्रारब्ध असलं तर मग ह्या दोन्ही वृत्त्या लीन होऊन मूळ वृत्तीनं आनंद भोगाची भोग होत असतो. हे प्रारब्धच आहे. झोपीचं देखील प्रारब्धच आहे, स्वप्नाचं देखील प्रारब्धच आहे आणि जागृतीतल्या सुखदुःखाचं देखील प्रारब्धच आहे. जीवानं माग केलेल्या कर्माचं प्रारब्ध बनवून भोग भोगायले. पण समाधी हे प्रारब्ध नाही, पराक्रम आहे. समाधीचा जो भोग घेतो, आत्मानंद घेतो योगी. कोणता आनंद? आत्मानंद. आनंदावभास भोग म्हणते त्याला, पण आत्मानंद म्हणून आपण. पण न कळून आत्मानंद घेतो. कसा? आत्मा न कळता आत्मानंद भोगतो कोण? योगी. आणि आत्मा न कळता सुसुप्तीत आत्मानंदच असतो, पण त्याला आनंद भोग म्हणते. तो भोगत असतो जीवदशीतले तुम्ही आम्ही भोगी असो. मग योग्याला एवढं जरी तंत्र हातात असलं तरी बी त्याला बिनचूक मी कळालेला नसतो. आणि वृत्ती जरी तो वापरीत असला, वृत्ती स्वतंत्र असला तर वापरण्यात, तरी बी त्याला वृत्तीचं वास्तविक स्वरूप कळालेलं नाही. वृत्ती खोटी आहे हे त्याला कळालेलं नाही. मी वृत्तीचं अधिष्ठान हे त्याला कळालेलं एवढ्या भ्रमातच योगी. बाकीच्या पेक्षा जरी शहाणा असला योगी, पामरापेक्षा, विषयापेक्षा, कर्माठापेक्षा, उपासापेक्षा, इंद्रचंद्र ब्रह्मदेवापेक्षा जरी शहाणा असला योगी, तरी बी पूर्ण शहाणा नाही. कोण? योगी परिपूर्ण नाही. जगात जरी पूर्ण असला तर जगाला त्यानं ओलांडलेलं नाही. जग सत्यच आहे. जगाला लीन करीत असला तो समाधीत तरी सत्य समजूनच. आणि लीन केलेलं जगत प्रारब्धाच्या भाडशानं, प्रभावानं पुन्हा उत्थान येऊन, संकल्प होऊन उत्थान येऊन पुन्हा त्याच्या पुढे जगदत्त म्हणून राहते. 6 महिने जरी समाधी घेत होते योगीराज चांगदेवराय, तरी 6 महिन्यातून का व्हायना पण जग त्याच्या पुढं येतच होत. आणि आल्याला जग सत्यच वाटत होत. आणि त्या जगात सुखी दुखी होतच होती. त्या जगात अप्पर त्याला वाटतच होत. त्या जगात लहान मोठं त्याला, आणि त्याच्यामुळे तर झालं नाही. ज्ञानोबरायाकडे याचं काय काम आहे? त्याला आतापर्यंत मीच मोठा सर्व लहान अशी वाटली होती जगातच. समाधी मोहल्यावर जे जग दिसायचं त्याच्यात मी सर्वश्रेष्ठ योगीराज आहे आणि बाकीचे सर्व माझे शिष्य मंडळ आहे, मला मानणारे लोक आहेत, असं त्याला जगाचा अनुभव होता. पण ह्या जगातच आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असं त्याला लक्षात आलं त्या बोलण्याहून. आणि म्हणून त्यानं शोध घेऊन तिकडे गेलेली. त्याचा निरोप घेतलेला की कोण आहेत ते लोक, 4 जण पोरं कोण आहेत ती. म्हणजे लहान मोठं आपपर भेद आणि सत्यत्व जगातलं त्याला होतच. त्यांना घ्या. आणि असं असल्यामुळं योगीराज चांग देव बद्धच होते आणि जीवदशीतच होती.
योगी जरी असला तरी जीव दशेतच, आणि भोगी जरी असला तरी जीव दशेत. आता त्याच्यात फरक आहे जमीन आसमानचा. ह्यो अधिकारी आहे, तो अनाधिकारी. तो शुद्ध आहे, तो अशुद्ध आहे. हा स्थिर आहे, तो अस्थिर आहे. हा पाप पुण्यानं बरबाटलेला आहे, तो निष्पाप निष्पुण्यवान झालेला आहे. तो शुद्ध झालेला आहे, परम शुद्ध आहे समाधीत. म्हणून अशा प्रकारची शुद्धी जरी असली पण जीव दशेतच. इतका जरी खेळ खेळला तरी जग खोट न कळाल्यामुळं, जग खरंच वाटल्यामुळं जगातल्या वासनेचा प्रभाव त्यांच्यावर होताच. म्हणून जग खरं वाटल्यामुळं जगातलाच मी एक योगी असा भ्रम होताच. आणि असा भ्रम असल्यामुळं मरणाचं भेव होतच. कशाच? मग समाधी कशामुळे घ्यायची, आसनं कशामुळे करायची, प्राणायाम कशामुळे करायचा, की मरण टाळाय म्हणून. मग शरीराचं मरण आपलं मरण, किंवा मनाचं फिरणं आपलं फिरणं, किंवा वृत्तीचं लीन होणं म्हणजे आपलं लीन होणं, आणि वृत्तीचं प्रगट होणं म्हणजे आपलं प्रगट होणं. अशा प्रकारचा भ्रम त्यांच्या अंतःकरणात होताच. आता जास्त भ्रम नव्हता या लोकांसारखा, पण भ्रमच नव्हता असं नाही. पण भ्रम कसा आहे, थोडा जरी असला आणि जास्त जरी असला तरी भ्रम कसा असतो, भ्रम असतो. एखाद्या पाहुण्याला वरतून दिवस निघलेला दिसला सकाळी, आणि एखाद्या पाहुण्याला गंगाकुंड दिसला, मग गंगाकुंड दिसलेला बरा का वरतून दिसलेला बरा? जास्त चुकलं कोणाचं? वरतून दिवस निघाला त्याचं जास्त चुकलं, आणि त्याचा गंगाकुंड निघाला त्याचं इतकं कुठं चुकलं? थोडं किती काल तरी इकून दिसला इकून निघाला. हा, आणि ज्याला वरतूनच दिसला त्याचं जास्त चुकलं का गंगाकुंड दिसला त्याला जास्त चुकलं? जास्त कोणाच चुकलं? मला काही लक्षात येत नाही असं समजून सांगायला. काय जास्त कोणाच चुकलं? अहो, जास्त चुकलं कमी चुकलं, चुकलं म्हणजे चुकलं. दोईचं सारखं दुखलं, हा, दोईचं सारखंच आहे. दोन्हीचं सारखं, पण मापायला गेल्यावर फरक येतो दोन्ही मध्ये. मोजायला गेल्यावर समजा एक जणानं 1000 रुपये बुडिले आणि एक जणानं 500 रुपये बुडिले, मग दोघांना बुडिण्यास सारखे येतो. दोघं बुडिण्यास सारखे, पण त्याच्यात मापायला गेल्यास कमी जास्त आहे. मापाय पण ती मापीच नसते. दोन्ही बी काय झाली, लबाड झाली ती. ज्यानं रुपया बुडीला तो बी काय झाला, आणि ज्यानं 10,000 बुडीले तो काय झाला, 1 रुपया चोरला आणि 1 लाख चोरली. बर का? मग चोर म्हणून प्रसिद्ध कोणता होतो? शिक्षा कोणाला जास्त होईल? व्यवहारातल्या न्यायाला शिक्षा कोणाला जास्त होईल? कोणाला? लाख रुपये चोरले एक जणांना, 1 रुपया चोरला. धर्मशास्त्राप्रमाणे दोन्ही चोर आहेत. बर का? कायद्यानं बारकाईचा कायदा पाहिला तर दोन्ही गुन्हेगार आहेत. आता इतका बारकाईचा कायदा कोणी पाहत नाही म्हणून जाऊ दे म्हणते, रुपयाचं काय असते? काय मूर्ख आहे काय तुला? बुद्धी नाही काय असतं म्हणजे? काय असतं म्हणजे? तो पैसा आहे तो चोरला ना, 1 रुपया चोरला समजा तुमच्या खिशातून. आता मला जास्त नाही सापडली, मी जितका मूर्ख आहे, जास्त चोरी करता येत नाही मला, बँक फोडता येत नाही, मग मी कमजोर चोर आहे पण चोर नाही का? समजा चोराला बँक फोडता येते का? पण कंस चोरता येते तुमची. काय कायला सरपंच चोरता येते, मग सरपंच चोरणारा बी चोर आहे आणि बँक फोडणारा बी. पण बँक फोडणारा चोराला चोर म्हणून प्रसिद्ध म्हणतो, पण सरपंच चोरलं, कंस तुमच्या होळीची तुमच्या आपल्या रानातली तसे ढोले तुमच्या रानात आणली, काय झाला? चोर सारखा. आता त्याच्या चोरात ग्रेड नसतो. चोर म्हणजे सामान्य दृष्टीनं दोन्ही चोर हे नाव आहे. आता फक्त कोणी काय काय चोरलं याच्यात जर वाटाघाटी केली तर मग फरक पडेल, मग शिक्षा कमी जास्त होईल. की चोर करणाराच गावातच चावडीवर भांडण मिटन, कंस चोरणाराच, सरपंच चोरणाराच कुठं मिटन? ह्याच्या हात येणारा पैसेच मिटन. इथं लिहित. आणि बँका फोडणारा तिथे मिळतो का? बँका फोडणारा तू कुठं जावं लागेल? वकिलाकडे जावं लागेल, अदालत मध्ये जावं लागेल, ती CID खात्याकडे द्यावं लागेल, म्हणजे त्याचा तपास करावा लागेल, आणि ते मोठ्या न्यायालयातून निवाडा होईल त्याचा.
आता न्यायालयातून जर निवाडा होण्याचे ठिकाणं दोन आहेत, शिक्षा दोन आहेत, पण चोर येथे न चले चोरी उरली राहे वासना. चोर म्हणले की जमत नाही, म्हणजे चोर म्हणले की तो चोरच ठरला. हा दृष्टांत का घेतला? तसा भ्रम म्हणलं की भ्रमच ठरला. भ्रम म्हणले की मग लेकरं बाळ घरदार हे खरं वाटलं, आणि दाढी जाता रिद्धिशी हे खरं वाटलं. काय झालं? काय झालं? कुठं झालं? कोणाच झालं? कळालं पाहिजे. आपल्याला व्यवहार खरा वाटला हो, आणि चांग द्यावाला त्याचा व्यवहार काय वाटला? आपल्याला जागृती स्वप्न सुसुप्ती खरी वाटली, आणि त्याला समाधी काय वाटली? आपल्याला कष्टाने केलेलं आणि मिळालेलं खरं वाटलं, आणि त्याला योगानं मिळालेलं रिद्धेशीला काय वाटल्या? खऱ्या वाटल्या. आणि जन्म मरणाचा भय तो दोहीला सारखंच आहे. कोणाला? इंद्राला बी, उंदराला बी, योग्याला बी काय? मरणाचं भय सारखंच आहे. फिरण्याचा भ्रम सारखाच आहे, आणि मी नाही कळालेला सारखाच आहे. चोराला बी, चालत्या चोराला बी मी कळाला नाही, आणि योग्याला बी खरा मी कळाला. मीही आयशी काय जाती रातीचा अभंग झाला. अवघड किती पाहता मी कोण आहे, हे जे मीच स्वरूप आहे, जात म्हणजे स्वरूप, ते अवघड किती आहे पाहाला. ध्यानात घ्या. सोपं किती आहे, अवघड किती आहे पहा. मी जे आहे ना, सोपा बी तितकाच आहे आणि अवघड बी तितकाच आहे. का नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. कारण हे पहा, कोण आहे भाऊ मी? आपल्याला आपण बाचेगावकर वाटतो. मग बाचेगावकर हे आपली ओळख आहे का? आईची ओळखी, आपली मूळची ओळख आहे का बाचेगावकर? बाचेगावकर जरी म्हणलो आपल्याला, आता मी एक नाव घेतलं बाचेगावकर, अनेक नाव आपापले लावून घ्या, आपण कोण्या तरी गावकर आहे ही ओळख आपण आपली अनादी ओळख आहे की, आणि आपण अनादी काताचे. ध्यानात घ्या. बाचेगावकर केव्हापासून ओळख? जन्मल्यापासून, गाव कळायला लागल्यापासून कवाची ओळख तो. आणि त्याच्या आधी आपण बाचेगावकर म्हणून नव्हतो का? नव्हतो. आता रामराव श्यामराव म्हणून ओळख आहे. केव्हापासून ओळख? नाव ठेवल्यापासून. ते नाव, आणि ते नाव ठेवायच्या आधी नव्हतोच का? मग ती ओळख उपरी आहे का खरी आहे? उपरी आहे. जातीची, नावाची, गावाची, गरीब श्रीमंतीची, बाई पानाची, पुरुष पानाची, माणूस पानाची ओळख कशी आहे? उपरी उपरी, वर 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 काम चालावी. खरी ओळख नाही, पण आपलं काम चालावरच काम चाललेले भागायला लागलं ना. ह्या खोट्यावर काय व्हायला? खोट्यावर खोटा व्यवहार भागवत असतो. खोट्या व्यवहारात खोट्या ज्ञान असलं तर अडचण येत नाही, आणि व्यवहारात अडचण येत नाही म्हणून आपण ते बाकीचं खरं तपासायला लागत नाही. ध्यानात घ्या. हे आत्मज्ञान नाही झालं तरी शेतीत काही अडचण येते का? नोकरी करण्यात काही अडचण येते का? लग्न करायचं ठरवायचं काही अडचण येते का? कोणी विचारतं का आत्मज्ञान झाले तुमच्या पोराला? पोरं सोर व्हायला काही अडचण येते का? भांडणं करायला काय कोर्टात म्हणते का आत्मज्ञान झाले तुम्हाला? पाहुण्या राहण्यात काय अडचण येते का? कुठं रस्त्याला अडचण येते का? लायसन भेटायला तुम्हाला रोड कायद्याचं ते म्हणते का आत्मज्ञान झाले तुम्हाला तर लायसन देतो? अडचण कुठे येते? व्यवहारात आत्मज्ञान नसल्यावर अडचणच नाही काही. आणि म्हणून तर आपल्याला काय व्हाय ना, गणित लावली पोथी काकानं, पण बाकीच्या अडचण नाही महाराजी. काही नाही. त्याला ज्या व्यवहारात राहतंय त्या व्यवहारात काही नाही वाटत, फक्त अडचण त्याच्या आहे पण लक्षात नाही. काय की हे नसल्यावर, आपल्याला आत्मज्ञान नसल्यावर आपल्याला आपण कळत नाही, आणि आत्मज्ञान नसल्यामुळे आपल्याला सुख नाही, आणि आत्मज्ञान नसल्यामुळे आपल्याला दुःख आहे. हा संबंध त्याला कळालेला नाही, म्हणून आत्मज्ञान होण्याची गरज वाटत नाही. नाही तर आत्मज्ञानाची गरज आहे. म्हणून ज्ञानेविन नाशिली. महाराज म्हणते फक्त ज्ञान नाही म्हणून नाशिल, ज्ञानेविन एक उपाय करीशी तेही गुंतशी अधिके रुखीये. म्हणून ज्ञान होणं, आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होणं अत्यंत महत्वाचं आहे.
आणि ते ज्ञान व्यवहारात बाकीच्या कोण्या स्तरातल्या मंडळीला झालेलं नाही. योग्यापासून तर भर्यापर्यंत, लोह लोष्टाधिकाच्या देह झालेल्या जीवापासून तर योगीराज जीवापर्यंत, इंद्रचंद्र ब्रह्मदेवापर्यंत हे ज्ञान कोणाला झालेलं नाही. आपल्या यथार्थ स्वरूप कळालेलं नाही. म्हणून ही एक मोठी समस्या आहे. फक्त कारण याच्याबद्दल दुसरं कोणी बोलतच नाही. याच्याबद्दल फक्त संत बोलतात. कोण बोलतात? संत बोलतात. आणि संताकड बहुतेक जास्त मंडळी जात नाही. कारण काय असतं? कारण की संत आवडत नाहीत. का आवडत नाहीत? कारण आपल्याला दुसरं आधीच काहीतरी आवड आली. काय झालेलं आहे? आपल्या आवडी आधी ठरलेल्या आहेत आणि त्याच्याकडे आपला जास्त भडीमार असल्यामुळं संतांचं साधं असते. संतांचं बोलणं साधं, संतांचं राहणं साधं, संतांचं खाणं साधं. आणि साधं आपल्याला काय आवडत? आपल्याला पाहिजे फोडणीच, आपल्याला पाहिजे चमक, आपल्याला पाहिजे गुलगुलू बोलणं. हा संतांचं कसं असतंय? साधं असतंय, भपकेबाज नसते. आणि आपण भपकेबाज जाती सोबती. भपका पाहिजे आपल्याला, म्हणून आपला सप्ताह बी भपक्याचा पाहिजे, आपल्याला महाराज बी भपक्याचा पाहिजे, आपल्याला जवाई बी भपकेबाज पाहिजे. तो खपके का दे ना पुरीला पण कसा पाहिजे? तो इतका नोटी ना पुरीला पुन्हा पण कसा पाहिजे? आपल्या भपक्यातच भापीतच चाललंय. आणि जीवपानाची एक भाप आहे. काय झालेले? जीवपानाची एक भाप आहे. आणि त्या भापच आवडती भापीवाल्याला. आणि म्हणून संत आवडत नाहीत. ज्ञानोबरायचं पहा साधं जीवन, तुकोबरायचं साधं जीवन काय आवडत. म्हणून त्या काळात बंबाची वासाची कीर्तन होती. तुकाराम महाराज नव्हती होत जास्त. रामेश्वर शास्त्री जास्त माहित होते. तुकाराम महाराज नव्हती मानित जास्त. पण तुम्ही त्याच्या कथा द्यायचे चरित्र वाटल्यास काय त्याचे त्याला का मानित नाही? कारण हे लोक असे आहेत ना, त्याला साधन सत्य आवडत नसते. सत्य गेले भयावरील अविद्येची झाली थोरी. म्हणून चांगदेव राय एवढे जरी असले तरी भपक्यातलीच होते. हे मला सांगायचं होतं. जीवपणा भपक्यात असतो, भापीत असतो. आणि समाधी सारखं रिद्धी सिद्धी सारखं वैभव जरी असलं तरी त्या भपक्यातच होती. म्हणून त्याच्यातून त्याला बाजूला काढायसाठी ज्ञानोबा रायाला माहित होतं कुठं अडकलेली ती, की बाकीचं सांगितलं नाही त्याला. आणि महत्वाची गोष्ट सांगितली की जो लपोनी जगदा सांग द्यावा, जी वृत्ती तुम्ही लीन करता, ज्या वृत्तीला तुम्ही पुन्हा उद्भूत करता, जग पाहता, जगाचा लपंडाव तुम्ही घालता लीन करण्याचा आणि प्रगट करण्याचा, हे जरी तुम्ही एवढा पराक्रम केला असला तर जो ध्यानात आला नाही तुमच्या, कोण नाही ध्यानात आला. पहा ज्ञानोबा रायानं चांगदेव 65 मध्ये जो हे सर्वनाम सांगितलेले आणि जो ह्या नावानं परमात्म्याकडे इंगित केलेले, जो निष्प्रपंच परमात्मा आहे सर्वाचा अधिष्ठान, त्या ब्रह्मस्वरूपाकडे इंगित केलेले जो शब्दांना. आता पाहू आपण त्या ओळीत उतारण्याचा प्रयत्न करू. चांगदेव राया ज्ञानोबा दादानं तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. स्वस्ती कल्याण क्षम असतो असं सांगितलं. अशी मुक्ताबाई म्हणते चांगदेव रायाला. आपण ती गोष्ट पाहिलीच आतापर्यंत कथा. आणि तुम्हाला समजावून देताना ज्ञानोबा रायानं मुक्ताबाई म्हणते, जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. हे इतकं जे सांगितलं ना, तो जो सांगितला. आता पहा चांगदेव राया तुम्हाला जग दिसायले, मग जग हे आहे, हे इदम जग तुम्हाला वृत्ती दिसायले, मग वृत्ती ही आहे. जग हे, वृत्ती ही. मग ह्या वृत्तीत हे जग, ही वृत्ती घेऊन हे जग कोणला कळायला लागलं? ज्याला कळायला लागले ते तू आहे. मग तू कोण? हे जग, ही वृत्ती आणि जगाला मानणारा तू कोण? आता मग मी कोण हा करावा विचार. हे जग, ही मनोवृत्ती
आणि जगाला आणि मनोवृत्तीला मानणारा तू. हे पा, जग भासल्याले, जग वृत्तीत भासल्याले आणि वृत्ती मध्ये जग जे भासलंय ते कोणाला भासलेले, कोणाला कळायले जग. आता हे शब्द कोणाला ऐकू आले, आता ह्या रुमालाचं रूप कोणाला कळायले डोळ्याद्वारे. हे पहा, डोळ्याद्वारे वृत्ती बाहेर येऊन हा पांढरा रुमाल कळायला का नाही. मग पांढरा रुमाल आहे, त्याच्यावर पांढरा किंवा रंग नसलेला प्रकाश पाडलेला आहे आणि त्या प्रकाशासहित रुमालावर वृत्ती पडली तुमची. मग तुम्हाला रुमाल कळाला का नाही, रुमालावरला प्रकाश कळाला का नाही, आणि प्रकाशासहित रुमालावर वृत्ती पडली का नाही, वृत्ती कळाली का नाही. काय काय कळलं पहा, रुमाल कळाला, प्रकाश कळाला आणि वृत्ती बी कळाली. कोणाला नाही, जो कोण नाही जात आता त्याला हातात नका दाखवलं. कोणाला कळाली, ध्यानात घ्या. जसा रुमाल आहे, रुमालावर प्रकाश पाडलेला आहे आणि प्रकाशासहित रुमालावर वृत्ती पाडलेली पहिली तुमची. हे पहा, ध्यानात घ्या. तीन ध्यानात घ्यायचं एकच नाही. आपण फक्त रुमालच म्हणतो रुमाल. अरे रुमाल तर आहेच रे, प्रकाश आहे आधी आणि प्रकाशाच्या आधी वृत्ती. आपल्याला आतल्या भानगडी लक्षात घ्यायची सवय नाही. बाहेरचे लफडे बाहेरच मिटणारी माणसं आहेत. आपण घरात आपल्याला लफडी कसे आपण आपल्या जवळचे लफडे आपण पाहतच नाहीत. मग रुमाल पाहतो, अरे रुमाल पाहतो तर प्रकाश पहा. प्रकाश लक्षात येतो का. बर, बिगर प्रकाशाचा रुमाल दिसत असतो का. मग आधी रुमाल दिसला का आधी प्रकाश दिसला महाराज. आणि लक्षात काय घेतला, रुमाल. आणि आधी काय दिसला, मग आधीच्याला मागून मागायला त्याला आधी असं काऊन केलं होते, खालीवर काय केलं. आधी काय दिसलं, काय प्रकाश. प्रकाशात काय दिसला, रुमाल. बरं आता प्रकाश दिसला, प्रकाशाच्या आधी काय दिसलं, प्रकाशाच्या आधी काय दिसलं, डोळा. म्हणा ना काय घोडे का काय काय रुमाला आधी दिसला का प्रकाश आधी दिसला, आणि प्रकाश आधी दिसला का डोळा आधी दिसला. आणि डोळा तर ध्यानातच घेतला नाही अजून, डोळा नाही काय. पण ध्यानात घ्यायची सवयच नाही. आपल्याला घरच्या भानगडी ध्यानात घ्यायची सवयच नाही. आपण पाटील झालोत गावातलीच भांडणं मिटायला आणि घरात आपल्या गोंधळ चालला समजा असो. मग सांगायचं तात्पर्य काय की डोळा आधी. पण डोळा आधी दिसला का मन आधी दिसलं. आता काय भानगडी पावर घरात कसे घरात घरकुल गेले, नेन धारणा उजाडली का. त्या घरातच केवढे घर आहेत, टाळ बांधून ठेवलेली, पण ती कवा फिरलाच नाही, पाहिलीच नाही. नाली पशी बिड्यावडीत बसायची सवय लागली. मोठ्या माणसाला काय लागली, घराला बटी बांधलेली. पण बाहेर नाली पशी काय तिथं शिकरायचं, तिथं थुकायचं, तिथं तमाकू खायची, तिथंच बिड्या वाढायच्या आणि तिथंच गप्पा मारायचे. कुठं अशी आपल्याला खाली ह्या देहावर आणि ह्या जगावरच राहायची सवय. आपण ना कधी देह चांगला पाहत नाहीत, प्राण आहेत, इंद्रिय आहेत, वृत्ती आहे, ह्या गोष्टी आपण तपासितच नाहीत. आणि इकडं न तपासल्यामुळे का तपासित नाहीत, अंतर्मुख नाही म्हणून. का नाही तपासित, अंतर्मुख का नाहीत. आत काही चांगलं आहे असं वाटतच नाही. समजा बाहेरच आहे, बाहेरच धाव आहे. अज्ञानी लोकांची तिकडेच धाव, बहिर्मुख आहेत. आमचे महाराज बापूराव महाराज म्हणतात ते बहिर्मुख नाही, बहिर्मूर्ख आहेत. त्या शब्दाला फाट झाला. कसे येत, अरे अंतर्मुक्त नाहीत म्हणले बहिर्मुख. अरे बहिर्मुख बी नाहीत, बहिर्मूर्ख आहेत. कसे येत असावा, कसं बी खातेत, कसं बी राहतेत, काही बी बोलतेत, म्हणजे कसे बाहेर असून पुन्हा मूर्ख आहेत. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य काय चालला आपला विषय की आपण आपली शोधच घातला नाही कधी, आत कधी तपासूनच पाहिलं नाही. मग वृत्ती, मग आपल्याला रुमाल कळाला, प्रकाश कळाला, त्याच्या आधी डोळा कळाला, त्याच्या आधी मन कळालं.
आणि घेऊनच कळालं. रुमाल काय काय घेऊन कळाला. तुम्ही काय काय सहकार्य घेऊन रुमाल कळाला. तो रुमाल हात्या काकणाला आरसा काय करायचा. हा रुमाल कळाला तर काय काय घेतलंय. अरे प्रकाश घेतला सूर्याचा, डोळा घेतला सूर्याचा, आणि बुद्धी घेतली सूर्याची. लय सूर्याचं कर्ज आहे बरं का सूर्यदेवतेच. हे अग्नितत्वाची समजा रांग आहे. आणि रूप बी कशाच आहे. अग्नीचं रूप, अग्नीच्या सूर्याचा प्रकाश, अग्नीचा डोळा चला पंचीकरणात, आणि अग्नीची बुद्धी. मग अग्नीच्या बुद्धीत, अग्नीच्या डोळ्या वाट, अग्नीच्या प्रकाशात, अग्नीचं रूप. अग्नीला कळालं. हा कोणाला कळालं. कोणाला. मीला कळालं. आणि तो मी अजून आपल्याला कळालं नाही. काही नाही. अग्नीचं रूप, अग्नीच्या प्रकाशात, अग्नीच्या डोळ्यानं, अग्नीच्या बुद्धीत, अग्नी नसणाऱ्या मीला कळालं. कोणाला. मीला कळालं. हे पहा आकाशाचा शब्द आकाशाच्या कानावाट, आकाशाच्या अंतकरणात, आकाश नसणाऱ्या मला कळायला आता. असं पाहतोच नाही डाबू. असं कह पाहतो ना. असं कह जातीवर याचं कोण. आपल्या जातीवर याचं कवा. आपल्या स्वरूपावर जाग व्हायचं कवा. उठाजी मायबाप कैशी लागली झोप वाटायली का. आपण जागे वाटायलो. आणि स्वप्नात तसंच वाटत असते. झोपल्याला असतो जागा वाटत असतोय. स्वप्नामध्ये चालायला लागलेला आहे. चालायला लागलेला आहे का झोपी गेलेला आहे. जेवायला लागलेला आहे. जेवायला लागलेला आहे का झोप आहे ती. ते खाणं आहे का झोप नाही. ते चलणं आहे का झोप नाही. झोप आहे ती. तसं आपण जागे वाटायलो. जागे आहे का झोपी. म्हणून नेनो अंधार ना उजळली, जागे बाहेर अनाथ निजले. म्हणून महाराजांना आपल्याला जागोजागी शहाणं केलेलं आहे की मग आपल्याला रुमाल कळाला, प्रकाश कळाला, डोळा कळाला, आणि वृत्ती. हे पहा वृत्ती घेतल्याशिवाय कळणच नाही. कळणे स्वरूप आपण आहेत. कळणे स्वरूप आपण आहेत हे ध्यानात घ्या. पण कळणे स्वरूप आपल्याला वृत्ती घेतल्याशिवाय कळण्याचा व्यवहार नाही. आकारच घेत नाही. वृत्ती घेतल्याशिवाय हे पहा जाईत असतो अग्नी. कोण कोण जाईत कोण असतो. अग्नीच जाळतोय. पण अग्नी जाळतोय पण त्याला इकडं काहीतरी घ्यावं लागतं आधी. हे पहा गुलामध्ये अग्नी असतो पण गुलाशिवाय पेटत नाही. रोजची आपली माचीस. गुलाहून अग्नी वेगळा आहे का गुल अग्नी. काय जो डब्बीचा माचीचा पुढचा गुल आहे तो माशाला तो अग्नी आहे का. पण अग्नीच्या प्रगटनाचा व्यवहार अग्नीत होत नाही. तो गुलात होतोय. गुल स्फोटक आहे त्याच्यात होतोय पण त्याच्यात टिकत नाही. म्हणून टिकण्यासाठी माग काढी काय. त्याच्यात अग्नीच्या प्रगटनाचा व्यवहार अग्नीत नाही गुलात आहे. गुलात होतो पण क्षणिक आहे म्हणून त्याला माग काढी. आणि हेच पहिलं कसं होतं. हे आता माचीसचं दृष्टांत आहे. पहिला घर्षणामध्ये अग्नी होता चकमकीत. घर्षणात अग्नी तयार होतोस पण टिकत नाही. स्फुल्लिंग तयार होतो आणि टिकण्यासाठी कप आहे त्याला. इथं काढी आणि तिथं काय जे कप असतो त्या बारावर धरलेला पाहिले असते ना चकमकी. हा तर मग अग्नी तयार कुठे होतो घर्षणात. पण घर्षणात तयार झालेला अग्नी टिकतो का. मग टिकायसाठी कप आहे. आणि कपावर का टाकला की मग चिलमीवर, बिडीवर, सिगरेटावर, मग सरपणावर टाकता येतो. प्रगट झालं एक बारकी. हे जसं त्याला काढता येते तसं चैतन्य आपण आहे. पण चैतन्य स्वरूप कळण्याचा व्यवहार वृत्ती हे गुल आहे. वृत्ती काय गुल आहे. त्याला प्राणाचं सहकारी ही माचीस आहे माग काढी कप आहे.
आणि त्याला पुन्हा इंद्रियाचं सहकार्य, पुन्हा शरीराचं सहकार्य, पुन्हा मग प्रकाशात सहकार्य, मग लांबला व्यवहार बारका झाला, मग चालला एवढा मोठा. ही चैतन्याची शोभाय लागली. मग असा व्यवहार आहे. पण याच्यामध्ये चैतन्य आपण आहे, वृत्ती आपण नाहीत. वृत्तीमध्ये प्रगट असलेलं चैतन्य तिथं मीपणाचा व्यवहार आहे. त्याला शास्त्रामध्ये आभास म्हणतात. विचारसागरामध्ये तिचं नाव काय? त्याला वृत्तीमध्ये प्रगट असलेल्या चैतन्याला काय म्हणाव? आभास. चैतन्याची आभा, प्रभा, प्रकाश, ज्ञानदीप्ती, ज्योत कोणाची? तरी चैतन्य. हा, मी म्हणलं आभास काऊन घेईनच महाराज. आपण सुखसुताने घेऊ ना. मग आणि त्या आभासाच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार आहे. पण आभासाला स्वतंत्र अस्तित्व नाही वृत्तीशिवाय. कशाशिवाय? वृत्तीत आभास आहे पण वृत्तीचा नाही. जसं आरशात तोंड आहे, चेहरा आहे, पण आरशाचा नाही. कशाचा? आरशात चेहरा नाही का गण लावताना? कोणाचा? आरशाचा आहे का? मग कोणाचा आहे? आहे कोणात? आरशाच आहे पण आरशाचा नाही. आणि या चेहऱ्यात आहे पण या चेहऱ्यात नाही. याचा आहे पण याच्यात नाही. त्याच्यात आहे पण त्याचा नाही. कसं साठून उठतोय त्याच? महादेवी तुमचा व्हिडिओ बंद करा. हा, महादेवीचा व्हिडिओ बंद करायला लावा. हा, महादेवी तेव्हा काही कोणाची? disturbance नाही, शांतता व्हिडिओ ठेवा. बंद करा. बोल नका तुम्ही कोणीच. हा, मग चेहरा आरशात दिसतो पण आरशाचा नसतो. तसा आभास वृत्तीत दिसतो, वृत्तीत प्रतीती, वृत्तीत प्रगटताय, पण वृत्तीचा नाही. आणि चैतन्याचा आहे पण चैतन्यात नाही. कशात? चैतन्यात नाही. अग्नीची प्रगाढता, तो गुलामध्ये जो स्फुल्लिंग झाला तो गुलात झाला पण गुलाचा नाही. आणि अग्नीचा आहे पण अग्नीत प्रगाढता. अग्नी कधी बी सामान्य असतो. अग्नी कधीच काय करीत नाही? प्रकाश देत नाही. अग्नीशिवाय प्रकाश नाही. आणि केवळ अग्नीचा प्रकाश नाही. अग्नीशिवाय जाळणं नाही. आणि केवळ अग्नी जाळीत नाही. अग्नीशिवाय पोळत नाही. आणि केवळ अग्नी पोळत नाही. ह्या भानगडी, ज्या भानगडी कळाल्याच पाहिजे आपल्याला. त्याला विशेष व्हावं लागतं. त्याला आणि विशेष व्हायला काहीतरी मशाला लागतो. ते गुल लागतं, चकमक लागते तिकडे विशेष व्हायला. घर्षण लागतं. लाकडावर लाकूड घासीत होते पहिले यज्ञाचा अग्नी तयार करायला. त्याप्रमाणे इथं सुद्धा वृत्तीची जी काय घर्षण आहे, वृत्ती लागते उपाधी, तेव्हा कळणं काय होत असते? प्रगट होतंय. म्हणून वृत्तीमध्ये मी 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 असं वाटतंय. त्याला ज्ञानोबा सुंदर दृष्टांत देतात, सुंदर त्याची मांडणी करतात. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका असे आयशी, जे बुद्धी स्फुरे आहार निशी, ते वस्तुगा मी, ती वस्तू मी. मग सांग द्यावा. चला आपण विषयावर येऊ. इकडे आता फिरून फिरून विषयावर याचा आपल्याला सांग द्यावा. हे जग दिसायले भासायला तुला, हे जग ते भासायला कुठे? वृत्ती, ही वृत्ती. आणि ते भासायला कोणाला? तुला. हे तू प्रगट असलेलं चैतन्य, तू हे, तू हे, ही आणि हे काय काय काय? हे जग, ही वृत्ती आणि हे तू. तुला ह्या वृत्तीत हे जग कळायले. असा निवाडा तुका म्हणे केला, निवाडा रोकडा. रोकडा घडघडीत निवाला केला. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. आता तू, ही आणि हे कळाले का? ह्या सर्वनामानं कळालं पाहिजे. तू सांग द्यावा, तू सांग द्यावा. ही कोण? वृत्ती. आभास वृत्ती. हा, आणि हे आभास म्हणजे तू. ही आणि हे, ह्या 2-3च गोष्टी आहेत. आणि चांग देवानं पसारा आधीच आवारलेला होता. आपल्यासारखा पांगलेला नव्हता त्याचा पसारा. पसारा आवारलेल्या माणसाला लवकर झोपता येतंय, लवकर निवांत होता येतंय, लवकर कीर्तनाला प्रवचनाला येता येतंय. आणि एखाद्यानं पसारा पांगून दिलेला असला की मग काय होत नाही? त्याचा आटपत नाही, त्याला वेळेवर येणं होत नाही.
त्याचं रिकामपणाच होत नाही, त्याचा पसारा पांगलेला आहे ना, त्याला वेळच नसतो. आणि चांग देवानं पसारा आवारलेला होता, म्हणून त्याला ह्या मोजक्या नेमक्या महत्वाच्या अशा गोष्टी चांगदेवारायाला चांगदेव 65 सांगितल्या आणि त्याला त्या म्हणून मन लक्षात आल्या. म्हणून आपण आधी चांगदेव व्हा, म्हणून वांग देवाला चांगदेव 65 नसती. आपण जर आधीच वांग देव होऊन बसलेलो असलो, कोणते देव? देवच. वांग बी कोण आहे? देवच. चांग बी कोण आहे? देवच. ज्ञान बी कोण आहे? ज्ञान देव, चांग देव, पण वांग देव. संताला वाघ देवाचा चांगदेव करण्याची सामर्थ्य आहे. कोणाला? संताला. हा नाही करतील ना, नाही पण आपलं बी काही जिम्मेदारी असती ना बाबा. पुढच्या वरच समजा आपण आंधळ पांगळ होऊन बसू नये, आपण बी थोडे हातपाय हलाव, आणि थोडेफार हातपाय हल्ल्याशी जमत नाही समजा त्यानंच करायचं म्हणल्यावर आपण काय करायचं नसतं, नुसतं आराम करायचा आपण. म्हणून आई करीत असती समज, करावं बी लागतं आईला समज, असती बी जिम्मेदारी त्याची, पण मुलानं थोडं सहकार्य करावं. काय? जसं वानराच्या पिल्याला समजा सांभाळ करती, पण धरायचं काम कोणाचं आहे? ते बी तिनं धरा म्हणे. वानेरनी न धराव का? धरायचं काम याच आहे ना. म्हणून तरी अवधान एकलेंदी हे सांगते, धर गाड्या तू, मी पळते, पण तू काय कर, त्या कुत्र्याला खाऊ देत नाही तुला, पण तू काय केलं तर धरलं तर तुला वरच्या शेंड्याला नेते, तुला जाता येत नाही वरी, मी नेते, पण तुला काय करायचं काम? तुला वर चढायचं नाही, फांदीवर जायचं नाही, तुला पळायचं बी काम नाही, तुला काय करायचं मी फक्त धरायचं. म्हणून महाराज म्हणते विठो धारा अंतकाळीचा सोयरान, तुका म्हणे विठो धारा, धारा संत चरणी भाव धारा. म्हणून धरायचं काम आपलं आहे, म्हणून आपण धारा, आणि धारल्यावर ते होते. म्हणून संत तुका म्हणे त्यांचे भारी. जर आपण संतांचे झालो, संतांच्या जर श्रद्धा ठेवली, आताच महाराजांना सांगितले, सर्व आपली बुद्धी संतांच्या माथा पायावर ठेवला, तर मग त्याची माझे हित खरी ती सकल हे सहज आहे. म्हणून तसं चांगलं आपलं सर्व वैभवाची ज्ञानोबारायाला शरण गेला. म्हणून ज्ञानोबारायानं सांगितलं की चांग द्यावा हे जगत, ही वृत्ती आणि हाय तू. आता हे जग जड आहे, ही वृत्ती जड आहे, आणि तू कसा आहे? चेतन आहे. पहा फरक. हे जग अनेक रूप आहे, ही वृत्ती अनेक रूप होती, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती, आणि तू अनेक रूप नाही. दोन ध्यानात घ्या. काय काय सांगितले मी? जग जड आहे, वृत्ती जड आहे, तू चेतन आहे. जग अनेक आहे, वृत्ती अनेक रूप आहे, आणि तू एक रूप आहे. झाला का फरक? हा, जग बदलणार आहे, वृत्ती बदलणारी, आणि तू न बदलणार आहे. मागायच्या मंडळीला भाव चालेल का माल? ओ मागली मंडळी, जरा पुढे पुढे या. मागायला ब्यांचं ओली खुशाल असतील. त्याला वाटतं चाललंय यायच्यात. म्हणून काय पाहिजे? एक दिवस मागचे पुढे बसायची, आणि दुसऱ्या दिवशी पुढचे माग बसायची. उद्या तेच करावं. हा, नाही तर पुढचेच पाटील त्या करीत असतील. आणि ते महाराजाला वाटतं जमलंय, महाराज पाहुणी लागतो पुढच्या 2-4 लोकांच, आणि मागचे आपले बस तेच वाट पाहत, आता कौशिक संपतो, मरायची वाट पाहिली होती एखाद्या माणसाची. म्हातारा नाही का एखादा आता दूध चाललेलं आहे, जाता येत नाही पाहुण्याला, राहता येत नाही, म्हणून त्याची मरायची काय करत असतील? वाट पाहत असतील. तसं प्रवचन संपायची वाट पाहत असतात. मग नाही कळलं सोडून देते, ते कासरा फुटल्याला अडकून द्यायला. ते टाईट राहत नाहीत. गाडी चालली का भरायला ते काहीच नाही असो. म्हणून आपला चालला विषय काय होता की आपल्याला कळालं पाहिजे. काय कळालं पाहिजे? की मी सांगू लागलो की हे जग जड आहे, ही वृत्ती जड आहे, आणि आपण चेतन आहे. हे जग अनेक आहे, ही वृत्ती अनेक आहे, आणि आपण एक आहे. ही वृत्ती बदलते, हे जग बदलत आहे, आणि आपण आपला स्वभाव कसा आहे आणि याचा स्वभाव कसा आहे. ह्या वृत्तीचे जगाचे लक्षण कसे आहेत आणि आपले कसे, ह्या वृत्तीचे जगाचे स्वरूप कसे आहेत आणि आपलं कसं आहे, हे तफावत पहा. आणि पुन्हा आता ध्यानात घ्या, हे जगात वृत्तीच आहे.
जगाचं नाही. जग कशाच आहे? वृत्तीच आहे. ध्यानात घ्या जरा गोष्ट. आणि तुझं अस्तित्व वृत्तीच आहे का? ध्यानात घ्या. तीनच आहे. तीन गोष्टी आहेत. जग, वृत्ती आणि मी. हे जग वृत्ती वाचून नाही. वृत्ती स्वप्नस्थ झाली तर जागृतीतला व्यवहार नाही. वृत्ती सुसुप्तिस्थ झाली, मूड झाली तर स्वप्न आणि जागृती नाही. बर का? म्हणजे वृत्तीवर जग अवलंबून आहे. म्हणजे वृत्ती आणि जग दोन नाही. मग आता दोन कोटाने नाही राहिले. वरतीच म्हणा जग म्हणूच नका आता. काही नाही. डबल सीट नाही आता सिंगल सीट झाला. आता वृत्ती आणि जग असं दोन माहिती नसती. वरतीच म्हणा आता. आणि जग मी तुम्हाला मला घेतलं होतं. ज्ञानोबरायाने घेतलंच नाही जग मला. ज्ञानोबरायाने वृत्तीपासून पुढंच सांगितले. मग वृत्ती आणि तू. आता तुझ्या मला वृत्ती आहे का वृत्ती मला तू आहे? चांग द्यावा. वृत्तीचा खेळ खेळणाऱ्या चांग द्यावा. कोणाला बोल देऊ नका. चांग द्यावा. तू आणि वृत्ती. आता वृत्ती आणि तू सारखे आहेत का? अरे वृत्ती जेड आहे. वृत्ती चंचल आहे. वृत्ती अनेक रूप होती. वृत्ती लीन होती. वृत्ती उद्भूत होती. वृत्तीत क्रिया आहेत. वृत्तीत व्यवहार आहे. वृत्ती गुणाची आहे, सत्वगुणाची. वृत्ती चंचल आहे, जड आहे. आणि त्या वृत्तीला प्रकाशन करणारा तू वृत्ती जरी असला तो वृत्तीचा नाहीस. तू वृत्तीत आहेस पण वृत्तीचा. जसं आरशातल्या चेहऱ्याला सांगा की तू आरशात दिसतोस पण आरशाचा नाहीस. तत्वमाशी तुम्ही गण लावता सांगा गप्पा करा बरं का कोणा संग? चेहऱ्या संग. की तू दिसतोस आरशात पण आरशाचा लागणदार नाहीस. तू दिसतो तिथं पण आहे इथं. कुठं? पप्पा आरशात चेहरा दिसत असतो. मानावर असतो का आरशात असतो? मानावरला चेहरा आरशात दिसतो. धाडावरला चेहरा कुठे दिसतो? दिसतो आरशात, नसतो आरशात. आणि ध्यानात घ्या गंमत त्यातली. तो तिकडं तोंड करून असतो आणि इकडं तोंड करून दिसतोय. कसा चेहरा कसा असतो? चेहरा आता मी असा आरसा धरला तर तिकडे तोंड करून चेहरा का इकडे तोंड करून असतो कसा आणि दिसतो कसा? असतो मानावर दिसतो आरशात. असतो इकडे तोंड करून दिसतो तिकडे इकडे तोंड करून. ध्यानात घ्या. असतो व्यवहारिक दिसतोय प्रातिभाषिक. फरक पाहते तिथली किती फरक आहे. किती फरक आहे ते पहा. सहज जर पाहिलं. व्यवहारिक असतो आणि प्रातिभाषिक दिसतो. पूर्वेकड तोंड करून असतो आणि पश्चिमेकड दिसतो. मानेवर असतो आणि आरशात दिसतो. किती फरक आहे. पण तरी बी चेहरे दिसते दोन आणि असतो एक. ध्यानात घ्या. असतोय तो दिसत नाही आणि दिसतोय तो खरा नसतोय. काय ही शेवटची स्टेप घ्या तिथली ध्यान. काय? चेहरा जो असतोय तो दिसण्याचा विषय नसतोय आणि जो आरशात दिसत असतोय तो असतो नसतोय. तो खोटा असतो. तसा तू वृत्तीत दिसतो आभास रूपानं. ते तुझं स्वरूप ते खरं नाही. ते भासमान आहे वृत्तीतच. आणि त्याचं अधिष्ठान असणार तो खरा आहे. तो जो आहे. पण हे पा आभास तू आहे. वृत्ती ही, जग हे. आणि या सर्वाचा अधिष्ठान जो आहे. जो लपुनी हा जगद आभासू. आभास वृत्ती आणि जगत इतक्या लमून जगात आभास म्हणा. कारण जग जगात नाही वृत्तीत आहे. आणि वृत्तीला कळत नाही आभासात काढण्याचा व्यवहार आहे. म्हणून जगदाभास मानण्यात आभास वृत्ती आणि जग तिन्ही येते. जगदाभास मानण्यात काय येतंय? काय येतंय? जग, वृत्ती आणि आभास तिन्ही येते. आणि जो लपून जगत आभासू, जो निष्प्रपंच परमात्मा आहे सर्वाचा अधिष्ठान, तो नाही कळाला, तो लोपला आणि हे प्रगटलं, हे दिसले. जो लपोनी
जगदा भासू सांग देवा. लपल्यामुळे जग दिसायले, सत्य लपून जग दिसायले. ध्यानात घ्या एवढी गोष्ट. दिसणाऱ्या गोष्टी त्या गोष्टी असतात. हे पा, आपल्याला जे दिसायले तेच आहे का दुसरं काही लपून दिसायले? दोरीवर सर्प दिसतोय, दोरी लपून सर्प दिसतोय. आणि वारुळात सर्प दिसतोय तर सर्पच दिसतोय. काही लपून दिसतो का सर्प दिसतो? सर्प दिसतोय. वारुळात जो सर्प निघाला, वारुळातून बाहेर फणा काढून आला, तर तो काय म्हणावं? सर्प दिसतोय. आणि तिन्ही सांगाला दोरीवर दिसतोय, तर तो सर्प दिसतो का दोरी लपून दिसतोय? मग लपून दिसतोय त्याला भास म्हणावं, बर का? आणि जे साक्षात असतंय त्याला भास म्हणून नाही, त्याला खरं म्हणावं. ध्यानात घ्या. मग जगात भास काय? लपून दिसते म्हणून. वृत्ती भास काय? लपून दिसते म्हणून. आणि आभास बी भास काय? लपून दिसते म्हणून. जो लपूनी जगदा भासू. लपून दिसते म्हणजे एक झाकत आहे आणि एक दिसतंय. काय दिसतंय? एक झाकत आहे. आता आपल्याला जग दिसायला हे जर खरं असतं तर हेच दिसलं असतं. नाही नाही, लपून दिसायले. हे पा, स्वप्न जागृती लपून स्वप्न दिसतंय. पटत का पहा तुम्हाला? काय? जागृती लपून स्वप्न दिसतंय. ध्यानात घ्या. आता जागृती कशाने लपती? झोपेनं. ध्यानात घ्या. दृष्टांत चांगला सापडा आपल्याला पाहायला. स्वप्नातले हत्ती घोडे डोंगर दिसतेच. काय लपून? जागृती कशाने लपली? झोपीनं. ध्यानात घ्या. हा, आता जागृती दिसती ना, परमात्मा लपून जागृत दिसती. परमात्मा कशाने लपला? अज्ञानानं. हे पहा, परमात्म्यावर आलं अज्ञान आभाषित, आणि अज्ञानामुळे दिसायली जागृती. हे जग. आता हे जग आहे, ह्या जगावर आली झोपीचा पडदा आणि दिसायले स्वप्न. स्वप्न कवा दिसतंय? झोपेनं जग लापल्यावर. जग कवा दिसतंय? अज्ञानानं परमात्मा लापल्यावर. त्या गोष्टी कळायलाच पाहिजे गाडी. आता काय करू आता? हा, प्रक्रिया जोरदार झाली. जोरदार झाली, पण तुम्हाला एकट्याला झाली का समजायला झाली? कोण म्हणतो? समजा काही माणसाला चहा आला आणि काही नाही आला, तर त्यानं म्हणतो जोरदार लग्न झालं चहा आला. काहीला नुकतीचं टोपलं आलं, टोपलंच गेलं त्याला हवली करून. ते म्हणतो लेट लग्न चांगलं झालं. आणि एकाकडे पत्रवाळी बी नाही आली. ते म्हणतं काय चव होती लागणार त्या. मग लग्न चांगलं झालं कसं झालं? कसं झालं? जोरदार. कोणाला झालं जोरदार? सगळ्याला झालं. हे पा, कोणाला चांगलं हो का नाही हो, पण नवर जेव्हा लग्न चांगलंच असते. कोणाला बाकीच्या वाराड्याला चांगलं असू का नसू, काहीची आपसोय होती. काहीला नाचायला भेटत नाही, काहीला प्यायला भेटत नाही, काहीला खायला भेटत नाही, काहीला चहा, काहीला शरबत, काहीला मान, काहीला ताट, काहीला साड्या चांगल्या भेटत नाहीत. म्हणून चावचाव असते समजायची. पण नवर देवा नवरी चांगली भेटाव, नाही तर त्याची चावचाव म्हणल्यास मग पचकाच झाला समजा लग्नाचा. असू हे जसं आहे त्याप्रमाणे समजायलाही कळालं पाहिजे. काय कळालं पाहिजे? की स्वप्न लपून दिसायले, वास्तविक नाही. जग हे लपून दिसायले म्हणून वास्तविक नाही. आणि परमात्मा जे स्वरूप आहे ते परमात्म्याचा साक्षात्कार झाला ना, ती भ्रम नाही, ते लपून नाही, ते सोली वास्तव निखळ निर्सय केवळ आहे. जग केवळ नाही. हे पहा, जगात परमात्मा सोडून काहीच केवळ नाही. हे माईक दिसायले केवळ नाही. आताच पाहिलं अनेकाचं सहकार्य टॅक्या नाही. प्रकाश केवळ नाही, डोळ्याच्या सहकार्य नाही. डोळा केवळ नाही, वृत्तीच्या सहकार्य नाही. वृत्ती केवळ नाही, आभासाच्या सहकार्य नाही. आभास केवळ नाही, वृत्तीमुळे प्रकट झालेला आहे. आणि सर्वच गाभाळ परमात्म्यामुळे, अधिष्ठानामुळे. अधिष्ठान केवळ आहे. केवळ कसं आहे? अधिष्ठान केवळ आहे, निखळ आहे, निर्सय, अद्वैत आहे, शुद्ध आहे, निष्कलंक आहे. त्याच्यात बट्टा नाही. कशात? अधिष्ठानात परमात्मा स्वरूपात. आणि ज्याच्यात बट्टा नाही त्याला ज्ञानोबा म्हणते जो. आणि तो लपोनी हा जगदा भासू. आणि जर सद्गुरूच्या महावाक्याच्या चिंतनानं ते जर आपल्याला कळलं तत्वमाशी, तर दावी मग ग्रास सुप्रगटला करी. ते जर हे पा, आपल्याला जग कळायलं ना, परमात्मा न कळाल्यामुळे जग कळायले. आणि परमात्मा लक्षात आला की जग नाही.
आता तुकाराम महाराज म्हणते जग नाही, ज्ञानोबा राय म्हणते जग नाही, आणि आपण म्हणतो जग आहे. आता दोन्हीचे दोन मत झाली, कसं करावं? परमात्मा ज्ञानोबा राय म्हणते प्रपंच हा नाही जाणार. तुकाराम महाराज म्हणते वृत्ती ही निवृत्त झाली जनन दिसे तेथे, सहज मी आंधळा का निज निराकार. तुकाराम महाराज म्हणते मला जग दिसाना, आणि लोक जग जग म्हणायले, मग मी आंधळा आहे का काय बोलतो? कारण आंधळ्याला जग दिसत नसते, कोणाला जग दिसत नसतंय. समजे लोक जग 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 म्हणायले, आणि मला तर जगच दिसाना, आणि लोक तर जग म्हणायले, मग मी आंधळा आहे काय बोलतो? कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. म्हणजे तुकाराम महाराजाला जग नाही, ज्ञानोबा रायाला जग नाही, आणि आपल्याला जगाशिवाय दुसरं काही नाही. आणि तुकाराम महाराज म्हणते तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवाविन काही दुसरी ती, आणि आपल्याला देव दिसत नाही. म्हणजे आता जग आहे हे परमात्म स्वरूपाच्या अज्ञानानं, म्हणजे आपल्याला आपलं स्वरूप न कळाल्यामुळं जग आहे असं भासायला लागलंय. म्हणून नसून जे दिसत असतं त्याला भास म्हणावं, म्हणून जग नाही, आणि आपल्याला तर दिसायला या कंडिशन म्हणून ज्ञानोबा राय जगाचा भास म्हणते. आणि परमात्म्याला भास का म्हणत नाही? परमात्मा स्वरूपा नाही, म्हणून दावी तो आहे. पण तो जर लक्षात आला, निश्चित झाला, बुद्धीत कळाला, बुद्धीत तत्वमाशी तो मी आहे असं जर कळालं, तर दावी मग ग्रास प्रगटला करी. तो जर विशेष रूपानं आपल्याला लक्षात आला मी आहे म्हणून, तर मग याचा ग्रास होतो. म्हणजे हे मिथ्या ठरतय, हे गिळंकृत होतय, हे शून्यवत होतय, हे जग नाही ठरतय, जगच नाही असं लक्षात येतंय. आणि ध्यानात घ्या, जग नाही असं लक्षात आल्यावर प्रश्नच मिटला. कारण सर्व प्रश्न जग आहे वाटलं होतं म्हणून तयार झाले. म्हणजे मारण्याचा प्रश्न, जन्मान्याचा प्रश्न, सुखदुःखाचा प्रश्न, गरिबी श्रीमंतीचा प्रश्न, मान अपमानाचा प्रश्न, समजे प्रश्न कशाची होती? फक्त जगाबद्दल. जगात प्रश्न होतो, आणि ते जगच नाही ठरतय आत्मा ब्रह्मरूप लक्षात आल्यावर, महावाक्याचं चिंतन झाल्यावर जगच नाही ठरतय. आणि जग नाही तर प्रश्नच नाही, आणि प्रश्न नाही म्हणजे समस्याच नाही, आणि समस्या नाही म्हणजे मुक्ताचाच बंधनच नाही. असा तात्काळ मोक्षी जगाच्या अत्यंत निवृत्तीत, बर का, जगाचा अत्यंत अभाव कळाल्यावर, जगत नाही असं लक्षात आल्यावर, आणि मीच आहे असं लक्षात आल्यावर सर्वच प्रश्न सुटतात. जे प्रश्न योग्याचे सुटले नव्हते तुमची आमची काय दिसल्यात. म्हणून ह्या एका युक्तीनं, ज्ञानोबा रायाच्या एका ओवीनं सांग देवरायाचं सर्व कोणच फिटलं. आज फिटले माझे कोढे. कवाच होत बहुत जन्माचे साकडे संकट. आणि काय झालं आता? कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. संकट तर गेलं, पण परमात्माचे काय असं लक्षात आलं. कोंदाटलं म्हणजे भरला घनदाट जगाच नाही, जगाला जागाच नाही, देश बी नाही, काळ बी नाही जगाला, आणि जग वस्तू बी नाही. एक परमात्माच आहे, देश काळ वस्तू भेद मावळाला, आणि आत्मा निर्वाळाला विश्वाकार. अशा प्रकारचा बोध ज्ञानोबा रायाच्या एका वचनात आहे. काय वचन आहेत महाराज ती? आली मुखा वाटे अमृत वचने. अहो ज्ञानोबा रायाच्या एका ओवीचं सामर्थ्य जगत नाही, आणि तूच आहे, तू ब्रह्मरूप आहे. जो लक्षात आणून द्याला, म्हणून जो लपोनी जगदा, म्हणून जग दिसायलं ना जग नाही, जो लपलाय, जो लपा. सर्प दिसायला ना सर्प नाही, दोरी लापा. काय पा? म्हणून आपण जग पाहत असताना जग लक्षात घेऊ नये, जगाचा अधिष्ठान काय करावं. म्हणून नामरूपात्मक जग दिसतंय, आष्टी भाती प्रिय स्वरूप अधिष्ठान लक्षात घ्यावं. नाम रूपात्मक देह दिसतोय, या उपाधी माझी गुप्तन चैतन्य असे सर्वगत असं लक्षात घ्यावं. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि जे काल्पनिक आहे ते धिकारिती. काय करती? ते कुठे कुठे जे कल्पना करीत बसले ते म्हणजे ते परत काही निघते. देवा धर्माचं सांगावं का यार, तुला कोणता देव आणावं, आता तुला कोणता देव आणून मसुबा
याच्यापेक्षा कोणता देव असता अजून? त्याला वाटतं देवा धर्माचं काही सांगावं महाराजांनी. कालपासून पाहायला लागलो मी तर काही देवाचं निघत नाही, काही शिताच वरून नेली नाही, काही कोणाचं युद्ध लागलं नाही, काय झालं नाही, काही मारुतीनं उडी मारली नाही, काही मारली का कालपासून उडी एखादी मारुती? आणि मग काय बा, ते माणसं दम धरून पाहतील का आता निघन काही मग निघन काही, आणि ते वाट पाहून ते परत संपत येत बिन जेवतील बी माणसं तरी काहीच नाही. बरं दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं काही निघन. ते माणसं वाट पाहत असतील काहीतरी निघून द्यावा धर्मात यायच्यात. मग हे मान भाऊ हे काही दुसऱ्या धर्मातली माणसं त्याने काय लावली? अरे तू जी ज्ञानेश्वरी वाचतो, ज्या ज्ञानोबारायाची वारी करतो त्याच आहे. तुझ्या पंढरपूरला जातो, ज्या वारकरी संप्रदायाचे कीर्तन प्रवचन करतो, त्याचे पाकिट घेतो त्याच्या नावानं, तेच आहे, त्याच आहे, दुसऱ्याचं नाही. होय ना? तुला ते बाकीचं कळत हे कळत नाही. तू ज्ञानेश्वरीचा अभ्यास, तो फक्त ज्ञानेश्वरीचा तू काय झाला, पारायणाचा व्यासपीठ चालक झाला. आणि 7-7 दिवस तू मस्त आपल्या केवढ्या रोजाप्रमाणे चाललो तो मस्त, पोटा पाण्याचा प्रश्न तो आज चांगला चालला. आणि तितकंच वाटतं तुला, अरे तू खोल बुडी दी ज्ञानेश्वरीत, नुसतं वाचूच नको, नुसतं पाठ करून लोकांकडून दक्षिणाच घेऊ नको. तू काय कर, खोल बुडी दी. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायीन तेथे बुडी दे माझ्या मना. जर ज्ञानेश्वरीत बुडी दिली, जर चांगदेव 65चा ठाण घातला महाराज, जर अमृत अनुभवामध्ये जर आपण रस घातला आणि त्याचा अर्थ पाहिला, अनुवाद तो जर लक्षात घेतला, तर निश्चितच हे पा सर्व शास्त्र, सर्व वेद, सर्व उपनिषद, सर्व संतांचं वाङ्मय याचं तात्पर्य अर्थ एक आहे. काय? रामायण घ्या, भागवत घ्या, कोणते बी ग्रंथ घ्या, सर्व ग्रंथाचा अर्थ काय? एक आहे. महाराज म्हणतात ना, अर्थ लोपली पुराणे. सर्व पुराणाचं तात्पर्य हेच आहे. 4 जाणं, 6 शास्त्री कारण आणि 18 पुराण हरीला गातात. म्हणून हरी सर्वाचा तात्पर्य अर्थ आहे. आणि तो हरी म्हणजे जो इथं सांगितलेला आहे. इथं काय सांगितला? जो चांगदेव अमृत अनुभवामध्ये जो आनंद सत्य प्रकाश असं ज्याचं वर्णन केलंय, त्याच चांगदेव 65 मध्ये जो म्हणून वर्णन केलंय. म्हणून चांगदेव 65 हा धर्मनिरपेक्ष, जात निरपेक्ष, देश निरपेक्ष ग्रंथ आहे, संप्रदाय निरपेक्ष ग्रंथ आहे. तिथं कोण्या देवाचं देखील काय घेतलं नाही. चांगदेव 65 विठ्ठलाचं नाव नाही, रामाचं नाव नाही, कशात? चांगदेव 65 जो सर्व नामान सांगितले. म्हणून कोण्या बी धर्माच्या जातीच्या माणसाला हे लक्षात येऊ शकते. कारण आपण राम राम म्हणल्यावर मुस्लिम लोकांना जर सांगायला गेलो तुम्ही काही म्हणतो, तुम्ही आमचा अल्लाह आहे तुमचा राम म्हणला गेलो. जो मानल्यावर जो शब्द सर्वांना चलतो. काय? सर्व नामानं असं दाखले, फक्त इंगित केले. जो हा जैनरथ आणि हा सूर्य, जसं प्रत्यक्ष दाखवा कर्तव्य आवळे त्याचा हरी, त्याप्रमाणे चांगदेव महाराजाला जो शब्दाने निर्देश करून, आता जो शब्द हे, ही, तू इतकं झालं ना, आटोपलं ना, आणि या सर्वाचा अधिष्ठान असलेला हा जो, तो आपल्यामुळे हे तुला सर्व बाजार दिसायला. आणि हा तो जर लक्षात घेतला तर हा बाजार मिथ्या आहे असं तुझ्या लक्षात येईल. आणि म्हणून जसा दोरी लक्ष हातात घेवा उचलून घेतल्यावर सर्पाची भ्रांती राहत नाही, तसा जो लक्षात घेतल्यावर, अपरोक्ष जो लक्षात आल्यावर, मी, ही आणि हे म्हणजे जगत, ही म्हणजे वृत्ती, मी आभास, त्या तिन्ही प्रकारचा भ्रम राहत नाही. भ्रमाची त्रिपुटीचाच निराश होतो. आणि त्रिपुटीच्या पार असलेलं जे त्रिपुटीचं अधिष्ठान असलेलं तत्व आहे ते मी आहे असं लक्षात येतंय. सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, अशा प्रकारचा त्रिपुटीचा अत्यंत अभाव, त्रिपुटीचा बाद होऊन आपलंच अस्तित्व आहे अशा प्रकारचा बोध होतो. एकमावा द्वितीय असं आपलं तत्व, आपलं स्वरूप लक्षात आल्यामुळं नेह नानास्ति किंचन म्हणजे दुसरं काहीच नाही, म्हणजे बंधनाला काही कारणच नाही. पहिलाच मोक्ष. आता मोक्ष झाला का पहिलाच होता? आता झाला का आता कळाला? आता निश्चित झाला, पहिलाच होता. पण आता काय झाला? हे पा प्रकाश आणल्यावर आता दोरी झाली का पहिलीच होती? आणि आता सर्प गेला का पहिलाच नव्हता?
पण आता काय झालं, ठरलं तसं प्रकाश आणल्यावर सर्प गेल्याचा आणि दोरीची आसण्याचा व्यवहार झाला. दोरी पहिलीच होती, पण ठरलं का प्रकाश आणल्यावर. तसं साधू संतांचे शब्द ऐकल्यावर पहिलाच परमात्मा होता, पण परमात्माच आहे असा निश्चयाचा व्यवहार झाला. आणि पहिलंच जगत नव्हतं, पण आता जगत नाही असा व्यवहार झाला की जग नव्हे अवघा जनार्दन. अशा प्रकारच्या निश्चयाला संतांचे शब्द कारणीभूत आहेत. म्हणून ते शब्द अक्षरे नव्हती देखा आणि ब्रह्म साम्राज्य. म्हणून संतांच्या शब्दाची सेवा करा. संतांचे शब्द तारक आहेत. संतांच्या शब्दाशिवाय पर्याय नाही. म्हणून संतांच्या शब्दाची वाणी आहे तोपर्यंत, कान आहे तोपर्यंत, बुद्धी आहे तोपर्यंत, आयुष्य आहे तोपर्यंत, शेव आल्यापासून झोप लागेपर्यंत, जन्म झाल्यापासून देह सुटेपर्यंत काय करावं? तच्चिंतनम तत्कथनम अनन्यात तत्प्रबोधनम. तेच ऐका कोणी सांगत असलं तर, तेच बोला कोणी ऐकत असलं तर, आणि बराबरीचा भेटला तर त्याचं ऐका आणि आपलं बी सांगा. अनन्यात तत्प्रबोधनम. एकमेकात परस्परात याचाच अनुवाद करा, याचाच प्रचार करा. प्रत्यांगमुखपणे प्रचारू दिसे. याप्रमाणे याची चर्चा करा. आत्मचर्चा, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अशा प्रकारानं आपण या ग्रंथाचा अनुवाद करायला लागलो तर आपण खरंच निश्चय मन करून, स्थिर मन करून, शुद्धतेवर येऊन, थोडं विवेकावर येऊन, थोडा सत्वगुण वाढून, थोडा उल्हास आणून, थोड्या बाकीच्या भानगडी बाजूला सारून, निश्चितच याला अत्यंत महत्वाचा विषय असल्यामुळे वेळ देऊन, मन देऊन, बर का, उल्हास देऊन हे चिंतनच करावं. आणि या चिंतनाची एकरूपता गाठाव. हे चिंतन खरंच करण्यासारखं नाही. हे चिंतन करण्यासाठीच आपल्याला देह भेटलेला आहे, कान भेटलेले, प्राण व्हा लागला आपला हे चिंतन करण्यासाठी. हे चिंतन करण्यासाठी आपल्याला संत भेटलेले, संतांनी अवतार घेतलेले, ग्रंथ केलेले, संप्रदाय स्थापन केलेला आहे. हेची गाणी गा तुम्ही, हेची गाणी गा असा त्याने इशारा केलेला आहे. हेची भवरोगाचे औषध असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपण हे चिंतन नेहमी करता करावं आणि ह्या चिंतनालाच आपलं पूर्ण जीवन समर्पित करावं. असा ह्या चिंतनावर आपला भाव असा. इतकं चिंतनाचं महत्व आपल्याला कळावा. आणि निश्चितच आहे, आपल्याला नाही कळलं तर आपण वंचित राहतो. एवढं महत्व, एवढं श्रेष्ठ या चिंतनाचं आहे. म्हणून चिंतनाला आपण समर्पित व्हावं, कळून घ्यावं. गंगा लागलेली हात धुवून घ्यावी, हात धुवून घ्यावं, आपलं काम उरकून घ्यावं. आणि उरलेल्या वेळा दुसऱ्या कोणाला सहकार्य करता येत असलं तर करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जे कळालं ते बी दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा. आपण असे जे जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे. आपल्याला जर दुसऱ्यानं शहाणं केलं तर दुसऱ्याचे उपकार आहेत आपल्यावर. मग ते फेडायचे असले तर दुसऱ्याला काय करावं आपण? का फील करावं? दुसऱ्याला लुटाव का? काय करावं? आपल्याला जर कोणी शहाणं केलं इशाऱ्यानं तर कोणाच तरी उपकार आहेत आपल्यावर. ते उपकार फेडायसाठी काय करावं? दुसऱ्या कोणाला तरी, आपल्या घरच्याला, आपल्या शेजाऱ्याला, आपल्या मित्राला, आपल्या पाहुण्याला, आपल्याला जो चपक्या सापडून आपण त्याला काय करावं हे सांगण्याचा प्रयत्न करा. आणि ही सद्गुरूची सेवा ठरत असते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. हा, सर्वांना रामकृष्ण हरी. हा, झाला विषय आपला आता. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा, इकडे दाखवतो. कृष्ण हरी गुरुजी. मंडळी दाखवतो. सेवा करा आणि पाणी प्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी सर्वांना. विसरू नये काय मग. कोण केलं?